नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत दररोज एक वेगळा विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती. आता विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मी उमेदवाराच्या मुलाखती दाखवणार आहे, त्यांच्या नातेवाईकाच्या मुलाखती दाखवणार आहे, वेगवेगळ्या मतदारसंघात जाणार आहे. उस्मानाबाद, धाराशिव जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या मुलाखती, त्यांच्या गावातल्या लोकांच्या मुलाखती, ग्राउंड रिपोर्ट, वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, हटके विषय आम्ही तुम्हाला सतत दाखवतोय. आज पण एक असाच विषय आहे. मी आता उमरगा शहरात आहे आणि उमरगा लोहारेचे आमदार, सलग 15 वर्षे असलेले आमदार, शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले, मी तुम्हाला त्यांची मुलाखतसुद्धा दाखवली यापूर्वी. आता आज योग असा आला आहे की त्यांची कन्या आपल्यासोबत असणार आहे. त्यांचा नेमकं कसा अनुभव आहे आणि नेमकं त्यांचं काय मत आहे, घरातल्या लोकांचं मतसुद्धा जाणून घेणं गरजेचं असतं. कारण वेगळ्या विषयात, वेगळ्या चर्चेमध्ये मी तुम्हाला घेऊन जातोय. आपण थेट त्यांच्या आकांक्षाकडे जाऊया. आकांक्षा, नमस्कार. नमस्कार. दीदी, तुम्ही आता तुमचे वडील 15 वर्ष आमदार होते, आता चौथ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांनी. काय एकंदरीत कसं काय वाटतं बरं? तुम्ही ज्यावेळेस साहेब आमदार झाले त्यावेळेस कसं होतं नेमकं? तुम्ही कितवीत होते आणि काय आठवते का ते प्रसंग? नक्कीच. म्हणजे आता तुमचं नाव सांगा पूर्ण. नमस्कार, मी ॲडव्होकेट आकांक्षा ज्ञानराज चौगुले. आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे गेली 15 वर्ष सलग माझे वडील या मतदारसंघात कार्यरत आहेत. एक जनसेवक म्हणून त्यांनी नेहमी सतत लोकांचं, महिलांचे अनेक प्रश्न आहेत त्याच्यावर काम केलेलं आहे. सुरुवातीच्या काळात मी जेव्हा पहिल्यांदा वडील उमेदवारीला थांबले होते तेव्हा 6वी 7वी मध्ये होते आणि तेव्हा खरंच म्हणजे घरात कधीच असं राजकारणाचं वातावरण नव्हतं. आणि आपण बघतोय की वडिलांना राजकीय वारसा कुठून मिळालेला नाहीये. विचारांचा वारसा घेऊन त्यांनी आपली जनसेवा, लोकसेवा सुरू ठेवली आणि त्याच जोरावर आता ते कालच चौथ्यांदा उमेदवारीचा अर्ज त्यांनी दाखल केला. भरपूर महिलांचा, भरपूर आपल्या कार्यकर्त्यांचा त्याच्यामध्ये समावेश होता. तेथूनच आपल्याला दिसतंय की त्यांनी आता गेलेल्या 15 वर्षापर्यंत जे विकासाचं काम केलेलं आहे तेथूनच त्यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक लोक होते. त्यावेळेस आमदार झाले त्यावेळेस पहिलं काम आठवतं का साहेबाचं कोणतं काय? सुरुवातीचं मी म्हणलं अर्थातच 10वी पर्यंत शिक्षण हे माझं हॉस्टेलला असल्यामुळे येथे राजकारणाबद्दल माहिती नव्हतं. पण मी सांगू इच्छिते की जेव्हा पहिल्यांदा वडिलांनी माझ्या राजकारणात प्रवेश केला त्याच्या आधीही 10 वर्ष त्यांनी नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि एक राजकारण म्हणण्यापेक्षा समाजकारणाचा वसा त्यांनी सुरू ठेवलेला आहे. राजकारणातलं मला एवढं काही हे नव्हतं तेव्हा ज्ञान. पण जेव्हा पहिल्यांदा ते आमदार झाले तेव्हा पहिल्यांदाच त्यांनी ज्ञानज्योती सामाजिक बहुउद्देशीय संस्थेची त्यांनी सुरुवात केली. आणि जे शिवसेनेचं धोरण आहे, जे बाळासाहेबांचे विचार आहेत की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, 20% राजकारण ते कुठेतरी निवडणुकीपुरतं करायला लागतं, त्या धोरणावर त्यांनी ती संस्थेची सुरुवात केली. आणि नक्कीच ते वडील म्हणून माझं त्यांनी पालकत्व आहेच, पण सोबतच उमरगा लोहारा तालुक्यातील अनेक शाळांमधले जे पहिला आणि दुसरा विद्यार्थी येतो त्यांना कुठेतरी मार्गदर्शन देण्याचं काम, माझं कुठेतरी स्वप्न होतं की मी पदाधिकारी बनावं, कुठलं तरी IAS ऑफिसर व्हावं किंवा काहीतरी व्हावं, पण त्या त्यांना होतं नाही आलं. माझ्या भागातील मुलांनी ते व्हावं यासाठी त्यांनी जोर धरला आणि गेली 15 वर्ष ती संस्था सातत्याने मुलींच्या शिक्षणाचा, मुलांच्या शिक्षणाचा किंवा विविध कार्यक्रम राबवते. त्याच जोरावर समाजकारणाचा आम्हाला धडा त्यांनी वेळोवेळी देत गेले. एक महिला म्हणून कसं वाटतं बरं तुम्हाला? आता तुम्ही एक महिला म्हणून काय सांगाल की आता तुमचे वडील तर आमदार आहेत, काय वाटतं एकंदरीत? अर्थातच या वेळेस बोलायला गेलं तर गेल्या 2.5 वर्षांचा मी आपल्याला इतिहास सांगू शकते किंवा ते लेखाजोखा मी मांडू पाहते. एक साहेबांची मुलगी म्हणून मला पाहिलंच जातं, त्यात काही हे नाही. पण सोबतच जनसामान्यांमध्ये वावरताना म्हणजे अगदी मी माझ्या कानेगावमधल्या किंवा लोहाऱ्यामधल्या किंवा इथे मुरुममधल्या महिलांसोबत जेव्हा संपर्क साधते तेव्हा खरंच त्यांचा जो उत्साह किंवा उत्स्फूर्तने त्या ज्या प्रकारे बोलतात, ज्या प्रकारे ताई ताई म्हणून त्या मला हे करतात, नक्कीच हे साहेबांमुळेच मला मिळालेलं प्रेम आहे आणि ते मिळत राहील असं वाटतं. सोबतच आता एकदम चर्चेत असलेला विषय म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. त्या योजनेचे ज्या लाभार्थी आहेत त्या लाभार्थी महिलांसोबत आता गेली 7-8 महिन्यांचं काम चालू आहे. त्याच्यामध्ये त्यांचा संपर्क किंवा त्यांच्यासोबत सहकार्य करण्याचा मला योग आला. नक्कीच तेथून ज्या शासनाच्या योजना आहेत त्या अगदी तळागाळापर्यंत गेल्यात आणि हे पोहोचवण्याचं काम नक्कीच साहेबांनी केलेलं आहे. साहेबांसोबत आणि कार्यकर्त्यांनी केलेलं असं म्हणण्यास काहीच अवघड ठरणार. अच्छा, काय वाटतं आता तुम्हाला? आता तुमचे वडील आता चौथ्यांदा आमदार, नक्कीच आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी. ती माझ्यासारख्या अनेकांसाठी ती आनंदाची गोष्ट आहे. अच्छा, पुढे एवढे उमेदवार आहेत त्या विषयात मी जाणार नाही.
कारण आपण बघतोय की गेलं अनेक वर्षांचा इतिहास आपल्यासमोर आहे. साहेबांनी, माझ्या वडिलांनी फक्त विकास 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 हेच धोरण ठेवून काम केलेलं आहे आणि त्या विकासाच्या जोरावरच जनता त्यांना पाठबळ देईल असं मी म्हणेन. एक आमदाराची मुलगी म्हणून हा. काय करायला पाहिजे साहेबांनी, सांगा बरं. पुढे यापुढे कसे कामं केले पाहिजे? आता बऱ्याच ठिकाणी चर्चा होत असताना, बऱ्याच ठिकाणी काय फिरताना असं महिला जाणवलं सांगत की- असतील नाही करा ती करा, हा, किंवा नक्कीच. कुठली अडचण नाही, गल्लीमध्ये काय काम नाही झालं, ज्या कुठं रस्ता नाही झाला. प्रकारे ज्या प्रकारे महिला हे सांगतात की ताई रस्ता नाही झालाय, ताई या मंदिराला कंपाऊंड वॉलचं हे कुठेतरी विषय आहे, किंवा आपण बघतोय जिल्हा परिषद शाळेमध्ये ज्ञानज्योती संस्थेअंतर्गत एक उपक्रम राबवला गेला, लाठीकाठी मुलींना सुरक्षिततेसाठी. त्याचा उपक्रम माझ्या माध्यमातून साहेबांचे विचारधारणा कुठेतरी होती, तो उपक्रम सुरू केला. मग त्या मुली कुठेतरी स्वरक्षणाचे धडे घेताना मला सांगतात की ताई खरंच तुमचं खूप धन्यवाद की तुम्ही आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली. ज्या प्रकारे लोक सांगतात की रस्ता नाही झालाय, आमच्या गटारीचं काम नाही झालंय, त्या प्रकारे त्याच्या दुप्पट हेही सांगतात की आमचं रस्त्याचं काम इतके वर्ष झालं नव्हतं, ते झालं. हे कुठेतरी त्यांच्यासोबत चर्चा करताना, त्यांच्यासोबत हे करताना खरंच खूप आनंद वाटतो की माझ्या वडिलांच्या कार्यकाळात किंवा माझ्या वडिलांच्या हातून हे काम घडलेलं आहे. ते खरंच खूप आनंद होतो. तुम्ही गावभेटी दौरे वगैरे करता? नक्की. किती वर्षापासून करता? आत्ता मी ॲडव्होकेट आहे. ॲडव्होकेटचं शिक्षण संपवल्यानंतर ज्ञानज्योती सामाजिक बहुउद्देशीय संस्थेची जबाबदारी त्यांनी मला कुठेतरी दिली. ह्याच्या अध्यक्षपदेखाली मी हे करते. नक्कीच लोक बघतात की राजकारणाची मुलगी म्हणून कुठेतरी एक आमदाराची मुलगी स्वागत वगैरे गावामध्ये होते का नाही असं? अर्थात होता. हार, पुष्पगुच्छ आणि सगळं देऊन अर्थात त्याचा खूप आनंद होतो की ज्यांनी कमवलेली माणसं आहेत, त्यांनी जपलेली माणसं आहेत, तीच माणसं आपल्याला लाड करतायत, तीच माणसं आपल्याला प्रेमाने बोलतायत. नक्कीच खूप आनंद होतो त्यांच्या जनसामान्यांमध्ये वागवताना. म्हणजे असं आपलीच माणसं आहेत असं म्हणण्यास काहीच हे होत नाही. एखाद्या गावामध्ये तुम्ही गेले, समस्या मोठी अशी कुठली होती का एखादी, तुम्हाला आश्चर्य वाटलं ते ऐकून, मग ती सोडवली कशी तुम्ही? एकदा आत्ताच गावभेटीचा विषय झाला आपला. लोहाऱ्यामध्ये आपली पतसंस्था आहे, त्या पतसंस्थेला जाताना असं अनेक लग्न कार्य होते. त्या लग्न कार्याला असं जाताना असं निदर्शनास आलं की कानेगाव मधली एक महिला होती, आपत्तीग्रस्त महिला असं म्हणण्यास काहीच वावगं ठरणार नाही. जेव्हा अवकाळी पाऊस झाला, वीज पडल्यानंतर तिने 4 म्हशी ज्या अगदी लेकराप्रमाणे तिने वाढवलेल्या होत्या, 10-12 वर्षाच्या त्या म्हशी होत्या, म्हणजे चांगल्या दुभत्या म्हशी होत्या, त्यांचा व्यवसाय त्याच्यावरच होता. जाताना असं निदर्शनास आलं की अवकाळी पावसामुळे वीज पडून त्या म्हशी ठार झालेल्या आहेत त्या कुठेतरी. मग तिने पहिला फोन कोणाला केला असेल, तिच्या मुलांनी पहिला फोन कोणाला केला असेल तर आमदार साहेबांना केला होता. आणि आमदार साहेबांनी लगेच सांगितलं की असं असं आहे. मग तिकडे जाऊन त्या महिलेसोबत जेव्हा संवाद साधला तेव्हा अतिशय तिथे गेलेले आणि तिने अगदी गळ्याला लावून मला ती ढसाढसा रडायला लागली. तिथे कुठेतरी वाटलं की या महिलांसाठी आपल्याला काम करायचं आहे आणि या महिलांसाठी हे करायचं आहे. मग नक्कीच तिथे संस्थेमार्फत साहेबांनी त्यांना मदत जाहीर केली. लगेच 3ऱ्या दिवशी त्यांचं तहसीलदार सगळे हे करून शासनाची मदतही त्यांना. शासनाची मदत अधिक तुमची मदत? येस. अच्छा, काय सांगाल तुम्ही? आता निवडणूक लागलेली आहे, साहेबांनी अर्ज भरलेला आहे, पुढे तर उमेदवार आहेत आणि प्रचार आता सुरूच होणार, सुरू झालाच म्हणायचा. तुमची पण गावभेट दौरे सुरूच आहेत, साहेबांची सुरू आहेत. काय संदेश काय कराल तुम्ही? संदेश असाच की आतापर्यंत साहेबांनी भरपूर विकास कामं केलेली आहेत. त्या विकास कामांच्या जोरावर आपण त्यांना एक आशीर्वाद, मतदान रूपी आशीर्वाद त्यांना द्यावा असं मी म्हणेन. आणि दुसरी गोष्ट अशी, जेव्हा अनेक योजना शासनाद्वारे राबवल्या जातात, त्या केंद्र सरकारच्या असो किंवा राज्य सरकारच्या असो, त्या योजना अगदी आपल्या तळागाळापर्यंत पोहोचाव्या यासाठी साहेबांनी सातत्याने पाठपुरावा करत काम केलेलं आहे. सोबतच स्वतः तर असतातच, पण सोबतच जे सहकारी आपले वर्गमित्र किंवा सहकारी मित्र आहेत, जे कार्यकर्ते, जे पदाधिकारी आहेत, तेही म्हणजे पणाला लावून आपलं सर्व ते कामं करतात आणि अगदी तळागाळापर्यंत ती योजना पोहोचवण्याचं ते काम करतात. त्याच जोरावर आपलं हे करतात. कसा विश्वास काय तुम्हाला आता पुढं? विश्वास म्हणजे मला खरंच आश्चर्य वाटलं. माझी मोठ्या रॅलींमध्ये वगैरे म्हणजे जाण्याची कालची 2री किंवा 3री वेळ होती, पण एवढा महिलांचा सहभाग, एवढा कार्यकर्त्यांचा किंवा एवढा जनसामान्यांचा सहभाग होता, ते बघून खरंच खूप आनंद झाला. आणि मी काल बोलताना बोलले पण की खरंच बाप्पा ही विजयाची रॅली आहे असं म्हणण्यास काहीच हे ठरणार नाही. तर अगदीच त्यांनी हसत त्याला उत्तर दिलं. अच्छा, बघा, ज्ञानराज चौगुले जे आहेत ते लोहारा उमरग्याचे आमदार आहेत. 15 वर्ष ते आमदार होते. आता त्यांची 4थी टर्म आहे आणि त्यांनी उमेदवारीचा अर्ज दाखल केला. आता आज अर्ज छाननीमध्ये त्यांचा अर्ज कायम राहिलेला आहे आणि मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे. आणि त्यांची मुलगी जी आहे, कन्या,
आकांक्षा चौगुले, आकांक्षा ज्ञानराज चौगुले, ॲडव्होकेट आकांक्षा वकील आहेत. मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे. आमदाराची मुलगी आणि त्या मुलीची काय प्रतिक्रिया आहे मी तुम्हाला दाखवलेली आहे. विषय कोणतेही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतो. असे वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. आणि उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं 1 नंबर चॅनल आहे. या चॅनलची व्ह्यूअर्स 2,98,00,000 व्ह्यूअर्स आहेत. आत्ता सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मी हुकमत मुलानी, उमरगा, लोहारा. धन्यवाद.